नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या आजच्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आनंदामध्ये प्रत्येकजण नवा दिवस जो समोर येतो त्याला हसत हसत सामोरे जात असतो. आज बघा कसं शांत वातावरणात शूटिंग सुरू होतं आहे. गोरेगाव पूर्व पिरामल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या सोसायटीच्या जवळ आपण आलेले आहोत. लवकरात लवकर आपण त्या दोन वहिनींच्या घरी जाणार आहोत, शीतल जोशी आणि श्रेया सावंत. चला शांत वातावरणात सुरुवात करूया आजचा भाग. भेटूया पहिल्या वहिनींना. ए आई, भाऊजी आले. भाऊजी नमस्कार. एरवी मी सगळ्यात आधी वहिनींना नाव विचारतो, बरोबर की नाही? मला आता तू सांग आधी, तुझं नाव काय? तनिष. आणि तुझं? तनिष आणि कनिष्का. क्रिएटिव्हिटी पण दिसते भिंतीवर सगळी. तुझीच आहे ना हे चित्र? कोणी काढलं? तू काढलं? घे, कॉंग्रॅच्युलेशन. हा, छान. वहिनी नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. शीतल प्रफुल्ल जोशी. आणि माहेरचं नाव? शीतल दत्तात्रय साळवे. बरं, आता द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. जोशी. ही माझी सासू. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार ते माझे बाबा. सासरे. नमस्कार. ही माझी काकी हा. आणि ती पण माझी काकी. वा वा वा. चला आणि आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. बालपण सगळं कुठलं मग? गोरेगाव ईस्ट मधलं. आणि मिस्टरांची बिल्डिंग त्याच्या ऑपोजिटला होती. बरं. मग ती बिल्डिंग माझ्या म्हणजे सासरची बिल्डिंग पडली 2 वर्षापूर्वीच पावसाळ्यामध्ये. तिथे लोक राहत असताना आम्ही राहतच होतो. दुपारी आम्हाला कळलं की क्रॅक गेलाय म्हणून. मग आम्ही सगळेजण एकत्र झालो, बघितलं काय, मग डिसिजन घेतलं की आपण रिकामी करूया बिल्डिंग म्हणून. मग ते आम्ही रिकामी केले. मग माझे जे मेन कागदपत्र काय जे होते ते सगळे घेऊन मग मी आईकडे राहिली. आणि मग त्याच दिवशी रात्री 11 वाजता बिल्डिंग पडली. मग जेव्हा पडली त्या बिल्डिंग मध्ये कोणीच नव्हतं. नशीब म्हणजे. खूप नशीब. किती जण होते राहायला तिकडे? 18 टेनंट होते. पण मग तुमची ज्या रात्री बिल्डिंग पडली त्या सगळं गेलं असेल ना? सगळंच काहीच, संसार सगळा गेला आमचा. त्यामुळे इट वॉज शॉकिंग. अरे पडली. त्यामुळे सगळे फटाफट आले आणि पूर्ण 3 रात्र दिवस सगळे तिकडेच होते. काय मिळत असेल तर बघायचं. मग काहींचं सोनं गेलं, काहींचे पेपर्स गेले मेन, असं सगळं झालं. आणि तुमच्या बाबतीत कोण कोण होतं राहायला तेव्हा? मी, माझे मिस्टर, माझा छान लहान मुलगा, सासू सासरे. सगळे बाहेर पडलात म्हणून वाचलं? हो, सगळे आम्ही बाहेर पडलो तेव्हा. काय भयानक असेल सगळं. म्हणजे असं आठवलं ना का रडायला येतं असं होतं. म्हणजे एवढा संसार उभा केलेला सासूने. त्याच्यातून सगळे सावरले आणि ठीक आहे आता बऱ्यापैकी सगळे सावरले आहेत. मग आम्ही दादरला शिफ्ट झालो. त्याच्यानी सासऱ्यांना, सासूला फार धक्का झाला. पण आता ठीक आहे, सगळे सावरलेत आणि आता हे आम्ही इथे नवीन घर घेतलं. आता आनंदी आहात ना? आता आनंदी आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं वहिनी, मग आता लग्न कधी झालं तुमचं? लग्न 96 ला झालं. आणि हे कसं असं बघून वगैरे? अरेंज मॅरेज? नाही, लव्ह मॅरेज. आणि मग तेव्हा काय साधारणतः कसं काय, कुठे, केव्हा, काय खुलल्या लगेच वहिनी? अरे लग्न ते दिवस आठवल्याबरोबरच वहिनींच्या चेहऱ्यावरती जे काय असं गोड हसू आला ना. काय झालं, केव्हा, कधी, कुठे, कसं? माझी आणि त्यांची बिल्डिंग समोरासमोर होती. बघायचे. त्यांनी प्रपोज केलं मला. मी 10वी नंतर त्यांना होकार दिला. मग आमचं ठरलं की ठीक आहे, आपण आई वडिलांना विचारून सगळं करू. त्यांचं पण कॉलेज पार पडलं, माझी 12वी पार पडली. मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण लग्न करूया म्हणून एप्रिलमध्ये लग्न केलं कोर्टात जाऊन. मी माझ्या घरी, ते त्याच्या घरी. अरे हां. असं किती दिवस? एप्रिलमध्ये झालं आणि जूनमध्ये मग मी घर सोडून आले. मग घरी तुम्ही सांगितलं तेव्हा? नाही, हे घरी कोणालाच माहित नव्हतं की आम्ही लग्न केलंय ते. मग कळल्यावर? शॉकिंग न्यूज फॉर एव्हरीबडी. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी शॉकिंगच होत आहेत. लग्न शॉक दिला, मग नियतीने शॉक दिला, मी असं सगळ्या गोष्टी अशा नुसतं चालूच आहेत. बोलवा ना त्यांना, मी फार उत्सुक आहे आता त्या प्रफुल्ल रावांना बघण्यासाठी. बोलवा. प्रफुल्ल
नमस्कार. या बसा. वहिनींबरोबर गप्पा मारल्या, हां ते दिवस आठवले, वहिनी निघून आल्या, हां लग्न तर झालेलं होतं. ज्या दिवशी त्या तुम्हाला येऊन भेटल्या आणि म्हणाले की मी आता आलेली आहे, तेव्हा काय झालं? शॉक लागला. तुम्हाला सगळं शॉक आहे यार, धक्का यंत्र आहे या घरात. मी भेटायला बोलवलेलं, ती घर सोडून आले. हां मग मला सगळंच पूर्ण करायला लागणार. आणि मग काय, मग त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन सगळं केलं, एनसी मग तिथे जवळजवळ 12 तो दिवस तुमच्याही दडपणाचा गेला असेल हो दडवणार. की जरा सगळ्यांना सांगून सेटल होईपर्यंत त्या नोकरी करत म्हणजे सगळे होतं. आई सासू सासरे पण दडपणात होते. सासरे तर एवढे घाबरले की सासू बाहेर गेली, ती आल्यानंतर सांगते अरे ती आली आहे. सासू म्हणजे कोण ती? अरे ती म्हणजे ती, अरे प्रफुल्ल तिचंच घर आहे, घाबरता कशाला तुम्ही? असं ती उलट आई डेअरिंग आली. सासू सासऱ्याला सांगते जरा बिंदास. घाबरले होते. हा. काय नाही, येऊ दे, तिचंच घर आहे, येईल ती, काय नाही. फक्त पोलीस स्टेशनमध्ये गेल्यामुळे तुला सासूला पण थोडासा जरा टेन्शन होतं की काय होणार म्हणे. Shock असं. असेल. Shock. पूर्ण धक्का यंत्रच आहे. वहिनींच्या स्वभावातली कुठली गोष्ट खटकते? असं अजून तरी काय नाही. काही नाही. नाही. ठीक मग आहे. आहे तसाच स्वभाव राहू दे. म्हणून तर लव मॅरेज झालं. हो. वहिनी तुमचं काय म्हणणं आहे, त्यांच्या स्वभावातली काय गोष्ट? काय नाही, आहे तसेच राहू दे, तसेच चांगले आहेत. बरं आता काही प्रश्न विचारतो तुम्हाला. माझा पहिला प्रश्न, मी जिथे बसलोय त्याच्या पाठीमागे काही सॉफ्ट टॉईज आहेत, ती किती आहेत? जवळजवळ 20 आहे. पुन्हा एक शॉक वहिनींना लागला, तो त्यांच्या डोळ्यातून आपण सगळ्यांनी बघितला. तुम्हाला माहिती आहे 11. वहिनींनी सांगितलं 11, पण सॉफ्ट टॉईज आहेत 12. त्यामुळे ते चुकलेलं. दोघांचंही उत्तर चुकलं. तुम्ही प्रपोज केलेला दिवस किंवा तारीख सांगा किंवा महिना सांगा. सप्टेंबर. काय वहिनी? बरोबर. अभिनंदन. मिस्टरांनी दिलेलं पहिलं गिफ्ट? फर. नाही, कानातले. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता एक कोडं घालतो, दोघांनी मिळून त्याचं उत्तर द्यायचं. 32 चिरे त्यात नागिण फिरे, कोण? जीप. काय तुमचं काय म्हणणं आहे? नक्की? अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलंय. चला, म्हणजे सुरुवात तर छान झाली आहे. आता लक्ष्मी म्हणून हे 200 रुपये तुमच्या घरात आलेले आहेत. आणि आता त्याचबरोबर संपूर्ण परिवाराला आपण बघण्यासाठी आता उत्सुक आहोत. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण परिवार कसा सज्ज झालेला आहे बघा आता वहिनींचा अभिनय बघण्यासाठी. बघायला मिळतो की नाही असा अभिनय? रोज. दोघे ना, दोघांमध्ये बघितलं, खरं खरं उत्तर बाहेर आलेलं आहे. वहिनी ते नसतातच ना, पण मी तर चिडत असते, बारक्यावर चिडत असते, तो ऐकत नाही म्हणून. असू दे, काही असू द्या, पण लगेच कळलेलं आहे. वहिनी, मिस्टरांबद्दल एखादी तक्रार करायची झालीच तर ती कोणती करा? कधीतरी कंटाळा घेतात जायला बाहेर, आता नको नंतर असं. आणि दुसरी म्हणजे क्रिकेट फार आवडचा विषय आहे, त्यामुळे अख्खा दिवस क्रिकेट लावून दिलं तरी बघत बसतात. मग आम्हाला येतो कंटाळ, मग फिरणं तर दूरच असं आहे. काय म्हणताय आता याच्यावर? क्रिकेट चांगला गेम आहे, काय करणार? नाही, क्रिकेट गेम चांगला आहे, पण त्याच्यासाठी जरा इकडे पण लक्ष द्या ना तुम्ही. ठीक आहे. ओके. हा? ओके. आता वहिनींच्या मनातलं वाक्य तुम्ही ओळखता का बघा? ठीक. रेडी, न बोलता. काय सांगितलं? तू, मी आणि तू, मी, माझी, तुझी, 2 3 1 शोधन. हां, मी शोधन केव्हा होणार? मी शोधन कधी होणार? ब्लॅक बेल्ट कधी होणार? मला सुद्धा तुमच्यासारखा ब्लॅक बेल्ट मिळवायचा. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपयाचं बक्षीस.